नमस्कार मित्रांनो, आवडला का तुम्हाला हा कलर चेंजिंग थ्रेड एक मॅजिक? आपण हे कसं तयार करायचं ते पाहूया. त्याच्यासाठी आपल्याला 3 काडेपेट्या मॅच बॉक्स मोकळे लागणार आहेत. 2 वेगवेगळ्या कलरचे थ्रेड्स लागणार आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणते 2 थ्रेड्स घेऊ शकता. आणि एक सुई लागणार आहे आपल्याला, आणि हा धागा कट करण्यासाठी कात्री लागणार आहे. बस एवढं साहित्य आहे. पहिल्यांदा काय करायचं तर 2 ज्या काडेपेट्या आहेत, 2 काडेपेट्या, या 2 काडेपेट्यांना आपल्याला 2 सारख्या अंतरावर होल्स पाडून घ्यायचे. मी एक होल इथं पाडतो, हे पाडलं, दुसरं होल इथं. हे अगदी व्यवस्थित मार्किंग करून अगदी सारख्या अंतरावर होल पाडायचे. हे जे होल पाडलेले तिथं तेवढ्याच अंतरावर दुसऱ्या काडीपेटीला, म्हणजे अगदी तुम्ही एकावर एक ठेवले तरी एक्झॅक्टली तिथेच यायला पाहिजे होल. असे इथे आणि इथे आता दाखवलं तसं पाडून घ्या. आता तिसरी जी काडीपेटी, याच्यामध्ये थोडस आपल्याला एक काम करावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला हा जो मधला भाग आहे, काडीपेटीचा मधला भाग, याला काहीच करायचं नाही. हे आहे तसंच आहे. हे जे 2 काडीपेटी आहेत याला आहे तसंच आहे. हे आरपार होल आहेत, इथे मध्ये होल आहेत. याला मात्र तुम्हाला काय करायचंय तर हा मधला भाग इथे कट करून घ्यायचा आहे आणि हा लावायचा आहे. आणि कट करून घेतल्यानंतर, लावल्यानंतर इथे जसे होल पाडले एक्झॅक्टली त्याच अंतरावर आणि त्याच ठिकाणी आपल्याला 2, एक इथं आरपार आणि दुसरा इथे आरपार, असे 2 होल पाडून घ्यायचे. ठीक आहे, झालं. आता आपल्याला काय करायचंय तर हे धागे ओवायला घ्यायचे. धागे ओताना पहिली जी काडेपेटी आहे, हे 2 आपण समान काडेपेटे केलेत ना, ही मधली एक केली आहे, ही बाजूला ठेवा. पहिल्यांदा आपल्याला ही एक काडेपेटी जी आहे ती ओवून घ्यायची. तुम्हाला दाखवतो कशी ओवायची ती. ही काडेपेटी अशी सरळ ओवून घ्यायची, घेतली ओवून. आता ही जी काडेपेटी दुसरी, ज्याला आपण मध्ये चौकट केलेली आहे, त्या काडेपेटीला हा धागा लावताना इथे घालायचंय. इथे जरा जवळून पहा, इथे घालायचं आणि इकडच्या होल मधून काढायचंय, इकडच्या. आणि ते आपल्याला दिसावं म्हणून ही खिडकी केलेली आहे आपण आत. हे बघा, दुसऱ्या बाजूने काढलेलं आपण. ठीक आहे. आणि नंतर काय करायचंय, हा दोरा इथे या बाजूला घालून घ्यायचा, दुसऱ्या काडेपेटीला. ठीक आहे. आणि इथे गाठ मारून द्यायची. एक झाली. दुसऱ्या दोऱ्याला असंच करायचंय. या बाजूला गाठ मारली, इथे ओवून घेतला. ओवून घेतल्यानंतर हा धागा इथून आपण घालणार आहोत, आता जसं दाखवलं तसं. आणि त्याच्या विरुद्ध बाजूला आपला धागा काढायचा आणि मग परत इथे गाठ मारायची. तुम्हाला दाखवतो मी. या बाजूला घातलं. ठीक आहे. आता या बाजूला मी घालणार आणि धागा काढताना इकडच्या बाजूनी होल मधून बाहेर काढणार आहे. आणि आपल्याला ते दिसावं होल मधून बाहेर काढताना, म्हणून आपण इथे मध्ये खिडकी केलेली आहे मधल्या भागाला, धागा घालताना दिसावं म्हणून. ठीक आहे. आणि धाग्याला अडचणी येऊ नये होताना. ठीक आहे. आणि आता इथे इथे सरळ घालायचा आणि इकडून सरळ काढायचा. झालं. हे आपलं तयार झालेलं आहे. आणि मग इकडे या बाजूला गाठ मारायची. आता आपली रचना कशी झाली बघा. इथे
आणि इथे या बाजूला 2 गाठी मारून टाकायच्या. ठीक आहे. आता हे जे तयार केलेलं आहे ते बघूयात आपण कसं झालेलं आहे ते. हे बघा, आता हे ज्यावेळेस आपण असं फिरवतो त्यावेळेस काय होतंय, इकडचा धागा आहे, आपल्याला काय वाटतंय, ह्या धाग्याने रंग बदललाय. आता हा गुलाबी आहे आणि इकडे झाला हिरवा, आणि इकडे हिरवा जो धागा आहे तो काय झालेला आहे, गुलाबी झालेला आहे. या बाजूला गुलाबी झालेला आहे. बघा, हा थ्रेड जो आहे कलर चेंज करतोय. आहे ना मॅजिक? ऍक्च्युली हे मॅजिक नाहीये. याच्या पाठीमागे ना मित्रांनो, याच्या पाठीमागे एक सायकोलॉजी आहे, मानसशास्त्र आहे, आणि गेस्टाल्ट सायकोलॉजी म्हणतात त्याला. तर त्याच्यामध्ये 3 प्रकारचे सिद्धांत आहेत. एकाला म्हणतात पूर्णत्वाचा सिद्धांत किंवा क्लोजर. जर धाग्याचा काही भाग झाकलेला असेल आणि तर आपला जो मेंदू आहे तो एक सलग धागा आहे असं गृहीत धरतो. नंतर दुसरं प्रिन्सिपल जे आहे त्याला कंटिन्युटी प्रिन्सिपल म्हणतात, किंवा मराठीमध्ये त्याला सातत्याचं प्रिन्सिपल असं म्हणतात. सातत्याचं प्रिन्सिपल म्हणजे काय, तर 2 रेषा एकाच दिशेने जात असतील तर आपण त्यांना एकच सलग रेषा समजतो. ऍक्च्युली सलग रेषा नाहीये. इथे काय झालेलं आहे, इथे हा जो धागा आहे हा क्रॉस झालेला आहे, पण आपण काय समजतो, हा सलग आहे, आणि त्यामुळं आपल्याला ती सलग रेषा आपण समजतो. आणि तिसरं जे प्रिन्सिपल आहे त्याला म्हणतात सिलेक्टिव्ह अटेन्शन. म्हणजे काय, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की हा कलर चेंजिंग थ्रेड आहे. त्याच्यामुळे आपलं लक्ष जे असतं ते रंग बदलण्याकडे असतं, आणि त्यामुळे धाग्यांचं जी वास्तविक मांडणी आहे किंवा धागे प्रत्यक्षात ज्या प्रकारे ओवलेले आहेत ते कसे ओवले असतील हे आपल्या पटकन लक्षात येत नाही. त्याच्यामुळे हा एक आपल्याला जादू वाटते किंवा मॅजिक वाटतं. पण हे लक्षात घ्या की आपले डोळे जे आहेत ते फक्त माहिती गोळा करत असतात, आणि आपला मेंदू जो आहे ना तो मेंदू मिळालेल्या माहितीचा अर्थ तयार करत असतो. त्याच्यामुळे आपल्याला हे जे थ्रेड्स आहेत हे चेंज होत आहेत, कलर चेंज होतो या थ्रेडचा असं वाटतं. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडलाच असेल मित्रांनो, लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.